गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 32 नंबरची कंपनी असलेल्या कोल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, ही कोल इंडिया ही कंपनी 32 नंबरची कंपनी आहे, म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी सुमारे 32 नंबरची कंपनी आहे. पण ह्याच्या आधीच्या 31 कंपन्यांचे 2026चे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते तुम्ही क्रमशः बघा, म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार कोणती कंपनी सर्वात बलाढ्य आहे, नंतरची कोणती कंपनी बलाढ्य आहे याचा एक तुम्हाला अभ्यास प्राप्त होईल. तर मित्रांनो, तर ते मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर टॉप मार्केट कॅपिटल कंपन्या अशी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्यातले व्हिडिओसुद्धा तुम्ही क्रमशः पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी सर्वात महत्त्वाचा एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आपला निफ्टी निर्देशांक हा टॉप 50 कंपन्यांचा समूह आहे, त्यामुळे एकूण मार्केटचा अंदाज येत असतो. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 9 मार्च 2026 आणि आज आपल्या निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,028 ह्या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपले मार्केट म्हणजे एकूण मार्केट 52वे खायपासून सुमारे 2345 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपले एकूण मार्केट हे 52वे खायपासून आज सुमारे 8.89% इतके खाली आहे. म्हणजे ऑल टाईम हायपासून आपले मार्केट सध्या फक्त 8.89% खाली आहे. तर मित्रांनो, जेव्हा मंदीची स्थिती असते, म्हणजे कोरोनासारखी स्थिती म्हणा किंवा जागतिक युद्धाची स्थिती, तेव्हा काय होतं तर तेव्हा आपलं मार्केट हे खूप खाली येत असतं. म्हणजे 2008 सालची मंदी जर बघितली तर तेव्हा सुमारे मार्केट 50 ते 60% खाली आलेले. तसेच मित्रांनो, 2020ची मंदी बघितली तर ऑल टाईम हायपासून आपले मार्केट हे सुमारे 50 ते 60% खाली आलेले. त्या मानाने आत्ता आपले मार्केट फक्त 52वे खायपासून 8.89% इतकेच खाली आहे. म्हणजे सध्या आपले मार्केट हे हायच्या आसपासच आहे. तर मित्रांनो, आता आपण कोल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर.
तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे कोल इंडिया. आणि कोल इंडिया हे कंपनी मित्रांनो कोल सेक्टरमधील आहे. मित्रांनो कोल इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत गुजरात मिनरल, भारत कोकिंग, तसेच मित्रांनो अभिषेक ट्रेगर. तर मित्रांनो कोल इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो आज दिनांक आहे 9 मार्च 2026 आणि आज कोल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 437 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वे हाय व 52वे क्लो किंमत. मित्रांनो 52वे हाय 52वे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वे हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वे क्लो. तर मित्रांनो कोल इंडिया ह्या कंपनीच्या शेअरची 52वे हाय किंमत जर बघितली तर ती होती 461 रुपये व 52वे क्लो किंमत जर बघितली तर ती होती 356 रुपये. आणि मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास कोल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 349 रुपयाला मिळत होता. मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास कोल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स 123 रुपयाला मिळत होता. मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास 2020 साली कोल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 109 रुपयाला मिळत होता. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो कोल इंडिया ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे 2,69,711 करोड रुपये. आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 32 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो हा मुद्दा पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. मित्रांनो कोल इंडिया ह्या कंपनीला 2025 साली 34,839 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 36,942 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 28,133 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 17,387 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 12,705 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला होता. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे. मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर आता समजा आपण त्या कंपनीचा शेअर्स घेण्याचा विचार करत आहोत, त्यासाठीच आपण त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघतोय. तर समजा आपण त्या कंपनीचा तो शेअर्स घेणार म्हणजे तेवढ्या भागाचे आपण मालक होणार. परंतु मित्रांनो आपण त्या कंपनीचे मालक होण्याअगोदर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे गरजेचे असते. त्याला त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असं म्हणतात. तर मित्रांनो कोल इंडिया कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा या कंपनीत 63.13% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII
म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. तर हा घटक जो असतो तो त्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करूनच त्यात रक्कम गुंतवत असतो. तर त्या घटकाने म्हणजे DIIने कोल इंडिया ह्या कंपनीत 22.66% एवढी प्रचंड गुंतवणूक केलेली आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 8.22% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण कोल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीला 2021 साली 12,705 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 34,839 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ झालेली आहे. मागील 5 वर्षात भरघोस अशी वाढ झालेली आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी फक्त 349 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 123 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 109 रुपयाला मिळत होता, तोच कोल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूला 437 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर कोल इंडिया ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 349 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स खरेदी करता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स खरेदी करता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी जर एकच शेअर्स पकडला तर या कंपनीत 2 वर्षापूर्वी 349 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 123 रुपये गुंतवले असते, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 109 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 437 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं 2 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 349 रुपयाचे, 5 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 123 रुपयाचे, 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 109 रुपयाचे आज करंट व्हॅल्यूला 437 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच काय, ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीनं 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 109 रुपयाचे 437 रुपये म्हणजेच ह्या कंपनीनं 10 वर्षात सुमारे 4 पट एवढा नफा दिलेला आहे. आणि मित्रांनो, लमसममध्ये जर बघितलं तर 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 109 रुपये गुंतवलेत, तिथं आपण जर समजा 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता 1 लाखाचे 10 वर्षात सुमारे 4 पट म्हणजे 4 लाख रुपये झालेले आहेत. मित्रांनो, तर आपण आत्ता किमतीतील नफा ह्या कंपनीचा बघितला. परंतु मित्रांनो, आपण शेअर्स खरेदी करतो जे त्या कंपनीचे तेवढ्या भागाचे मालक बनतो. त्यामुळे मालकाला जो फायदा होत असतो तो शेअर होल्डरला सुद्धा होत असतो. तर आपण आता शेअरच्या किमतीतील नफा बघितला, परंतु शेअर्स खरेदी केल्यानंतर त्याचे अजूनही फायदे असतात. ते म्हणजेच काय, तर डिव्हिडंड, बोनस, राईट इश्यू. तर मित्रांनो, डिव्हिडंड म्हणजे लाभांशाचा जर आपण विचार केला तर ह्या कंपनीनं 2025 साली सुमारे 4 वेळा डिव्हिडंड दिलेला आहे. आणि ते सगळे एकत्र किंमत केली तर ह्या कंपनीनं 1 वर्षात सुमारे पर शेअर 26 रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे. तर मित्रांनो, म्हणजे किमतीतील बदलाचा नफा होणं हा वेगळा भाग झाला आणि डिव्हिडंडमधून होणारा नफा हा सुद्धा एक बोनसच समजला पाहिजे. म्हणजे हा नफा ग्राह्य धरलेला नसतो, तरीसुद्धा तो बँकेच्या व्याजापेक्षा जास्त उत्तम कंपनीत मिळत असतो. तर मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीचा निष्कर्ष क्रमांक 2 असा निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम असते. जे कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत 63.13% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की कोल इंडिया ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. तसेच प्रोमोटर होल्डिंग जर बघितलं तर ते 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात मित्रांनो कोणत्याही कारणाने म्हणजेच युद्धाच्या बातम्या, कोरोनासारखी स्थिती, निगेटिव्ह न्यूज ह्या कोणत्याही कारणाने एकूण मार्केट म्हणजे निफ्टी, सेन्सेक्स निर्देशांक जेव्हा खाली येत असतो तेव्हा उत्तम कंपनीचे शेअरसुद्धा म्हणजे कंपनीची वैयक्तिक काहीही बाजू
खोट नसताना सुद्धा एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जेव्हा खाली येत असतो तेव्हा ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, एकूण मार्केट जेव्हा 52 खायपासून खाली येईल आणि तेव्हा कोल इंडिया ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीत रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही. कारण की मित्रांनो, ज्या एकूण मार्केट हे जास्त काळ खाली राहत नसते, तर ते जेव्हा 52 खायपासून खाली आल्यानंतर पुन्हा वर जायला सुरुवात करते तेव्हा उत्तम कंपन्याचे शेअर्स हे प्राधान्याने वाढत असतात. तर आपल्या चॅनलवर ज्या कंपन्याला आपण उत्तम असे सांगितलेलं आहे त्या कंपनीत 52 खायपासून खाली आल्यास त्या कंपनीचा शेअर्स टप्प्याटप्प्याने आपल्या ऐपतीनुसार बचतीतील रकमेतून खरेदी करण्यास काहीही हरकत नाही. मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही आपली नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर ते ज्यात सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्यांना बेसिक ज्ञान गरजेचे म्हणजे वाटत आहे त्यांनी आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्ट संपूर्ण क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.